नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्माळे सर. तर थोड्या वेळापूर्वीच नवी मुंबईच्या ग्राउंडबद्दल अपडेट आलेलं आहे की 20 तारखेपासून तुमचं ग्राउंड चालू होते. तर त्याचे हॉल तिकीट 10 जानेवारीपासून येऊ शकतात. त्यानंतर मग 20 तारखेला तुमचं ग्राउंड चालू होईल. तर आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झाले की आता आम्ही नक्की काय करू. बरेच जण जरा गाफील होते की 20 तारखेपासून चालू होणार नाही, परंतु आता तारीख आलेली आहे. तर बघा, आता ज्यांचं ग्राउंड 45+ येत आहे त्यांनी जास्त मेहनत करायची नादी लागू नका की नाही आम्हाला आउट ऑफच घ्यायचे. प्रयत्न जरूर करा, फक्त त्यामध्ये एखादं काहीतरी घेणं, इंजेक्शन वगैरे घेणं किंवा दुसरं काहीतरी घेणं असे प्रकार करू नका. तसंच जास्त ग्राउंड करत बसू नका. जेवढे तुम्हाला 45+ तुमचा स्कोअर येत असेल तर तिथं तुम्ही स्टॉप करा आणि आपण जे रेग्युलर ग्राउंड करतो तेच करत राहा. तुम्ही आत्तापर्यंत जी काही मेहनत केलेली ग्राउंडवरची ती सगळी ते तुम्हाला उपयोगी पडणारच आहे. असं काही 10 दिवसांमध्ये काही मोठा चमत्कार होणार नाही आहे की एकदमच ग्राउंड वाढेल. त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत जे केले त्यावरती विश्वास ठेवा. दुसरा प्रश्न राहिला अभ्यासाचा, लेखीचा अभ्यासाचा. तर आता हे काय 20 तारखेपर्यंत त्यानंतर तुमचे काही ग्राउंड असतील तर त्या दिवसापर्यंत तुमचं ग्राउंड होईपर्यंत तुम्ही लेखीचा अभ्यास 2 ते 3 तास केला तरी सफिशियंट आहे. कारण ग्राउंड निघणं महत्त्वाचं आहे. ग्राउंड निघलं तर तुम्ही लेखीसाठी पात्र ठरता. त्यामुळे लेखीत जास्त लोड घेऊ नका, परंतु पूर्णपणे बंद करू नका. 2 ते 3 तास अभ्यास हा नक्की करा. तुम्हाला जसं योग्य वेळ भेटेल तसं तुम्ही करा. सकाळी करा, दुपारी किंवा संध्याकाळी करा, कधी पण करा. फक्त अभ्यास बंद करू नका, नाहीतर ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला एकदम जास्त टेन्शन येईल जर लेखीचा अभ्यास तुम्ही बंद केला तर. जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.